चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरोभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आसमानसे आया फरिश्ता. आसमान से आया फरिश्ता, प्यार का सबक सिखलाने. दिल में है तस्बीर यार की, लाया हो वो दिखलाने. चाळीतल्या लोकांना चाळीची गच्ची अशीच आसमानसे आलेल्या फरिश्त्यासारखीच भासत होती. या गच्चीच्या पोटात चाळीतल्या तरुणाईची अनेक रहस्य पेटीबंद होती. या गच्चीत पोरांनी केलेले कारनामे मोठ्यांना समजले असते, तर तरुणाई ऐन तारुण्यात अनारकलीसारखी घरांच्या चार भिंतीत चिळून गेली असती. बऱ्याचदा याच गच्चीने चाळीतल्या पोरांचा प्यार का पहिला सबक पाहिला आणि अनुभवलाही होता. त्या काळातल्या मुंबईतल्या बऱ्याचशा चाळी कौलारू होत्या, त्यामुळे गच्ची असण्याचं भाग्य फार कमी चाळींना लाभलं होतं. मुंबईतल्या ज्या काही थोड्याफार चाळींना हे भाग्य लाभलं होतं, त्या चाळकरूंना उगाचच सातवे आसमान पे असल्याचा भास होत असे. त्यामुळे ते गच्ची नसलेल्या चाळीतल्या रहिवाशांना फारच तुच्छ नजरेने पाहत असत. बरं, यांची गच्ची तशी ऐसपैस असती तर त्यांना इतरांना कसपटासमान लेखण्याचा पूर्ण अधिकार होता. पण माझ्या माहितीत तरी मुंबईत अशी ऐसपैस गच्ची असलेल्या चाळी मोजायला हाताची बोटही जास्तच झाली असती. चार पावलं टाकली तरी गच्चीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला भोज्जा करता येत असे. जिथं थोडीफार जास्त जागा होती, अशा गच्चीवर इतर काही ना काही अडथळे नक्कीच असायचे. चाळीच्या पाण्याच्या टाक्या, त्यातून बाहेर आलेले पाण्याचे पाईप गच्चीवर मोकळेपणा मिळून देत नसत. पण आंधळ्यात काना राजा या म्हणीप्रमाणे छोटी असली तरी गच्ची आहे, म्हणून या चाळी आपल्या बाकीच्या चाळ बिरादरीला तुच्छ लेखत असत. चाळीत राहणारी बिराडं त्यांना मिळालेल्या या बोनस जागेचा पुरेपूर फायदा घेत असत. मुळात निवांतपणा हा मुंबईच्या नशिबात कधीच नव्हता. त्यामुळे गच्चीवरही निवांतपणाने वेळ घालवणारा माणूस मुंबईत तरी सापडणार नाही. गच्चीवरून अनुभवता येतील असे सूर्योदय सूर्यास्त यासारखे सुरेख नजारे पाहण्यासाठी गच्चीचा उपयोग करता येईल हे चाळकर यांच्या गावीही नव्हतं. पण चाळीच्या इतर भागात करता न येणारी कामं करण्यासाठी गच्चीचा पुरेपूर वापर सगळ्या चाळकऱ्यांकडून केला जात असे. तारुण्यात पदार्पण केलेल्या चाळीतल्या पोरांना गच्ची त्यांचे निरनिराळे शौक पूर्ण करायला मदत करत असे. चाळीतल्या अनेक खुफिया जागांपैकी गच्ची ही एक अशी खुफिया जागा होती, जिचा उपयोग चाळीतल्या प्रेमिकांनी पुरेपूर केला होता. खुफिया जागेत अजून खुफिया जागा तयार करण्याची करामतही चाळीतल्या या तरुणाईनं केली होती. या खुफिया जागेमध्ये तरुणाईची अनेक रहस्य दडलेली होती. इतर सामान्य माणसांना सहजासहजी न सापडणारी ही रहस्य अगदी शेरलॉक होम्सचा बाप आला असता तरी त्यालाही सापडली नसती. मुळात सांगण्याचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे चाळीच्या प्रत्येक इंच जागेचा मल्टीपर्पज उपयोग चाळकरी करत होते, तसाच याही जागेचा उपलब्धतेनुसार उपयोग चाळकरी करत होते. चाळीतल्या खानावळी जेवणाला लागणारे मसाले बनवताना मिरच्या सुकवण्यासाठी किंवा उन्हाळ्यात पापड कुरड्या बनवण्यासाठी या जागेचा उपयोग करत. क्वचित प्रसंगी गावावरून आणलेल्या धान्याला उन्हा दाखवायचे असल्यास या जागेचा उपयोग होत असे. दुपारच्या वेळात सहसा गच्चीत कोणाचीच चाहुल नसे. चाळीत राहणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी यापेक्षा सोयीस्कर जागा अख्ख्या चाळीत नव्हती. अर्थात नवीन प्रेम जमलेल्या प्रेमवीरांना या जागेवर येणा जाणाऱ्यांचा सखोल अभ्यास करावा लागत असे. अचानक कोणी गच्चीवर टपकला तर विनाकारणाचा प्रकरणाचा बोभाटा व्हायला नको, म्हणून ही खबरदारी घेतली जायची. म्हणून हे प्रेमवीर गच्चीवर घडणाऱ्या घडामोडीची इत्थंभूत माहिती गोळा करायचे आणि त्यातून आपली सोयीची वेळ साधायचे. गच्चीवरच्या पाण्याच्या टाकी मागचा कोपरा पकडून डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याच्या साक्षीने यांचे प्रणय रंग फुलत असत. पण शेवटी ही चोरीच हो. कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या नजरेत येणारच. प्रेम चोप्रा नाम है मेरा असं म्हणणारी असंतुष्ट तरुणाई प्राण, अजित, रणजित यांच्या रूपात हिंदी सिनेमातून चाळीतही अवतरली होती. चाळीतल्या या असंतुष्ट तरुणाईचा डोळा या नवप्रेमिकांवर फार बारकाईने असे.
तेही चाळीच्या कोणत्यातरी कोपऱ्यातून गच्चीवर जाणाऱ्या येणाऱ्यांवर बारीक डोळा ठेवून असत. अशा एखाद्या प्रकरणाचा वास त्यातल्या एखाद्या व्हिलनला लागला, की वास काढत त्यांना कोपच्यात घ्यायला ही मंडळी मोक्याच्या टायमाला रंगाचा बेरंग करायला तिथं पोहोचत. समोर अमोल पालेकर, फारुख शेख आहे, की धर्मेंद्र, अमिताभ आहे, या गोष्टीवर बाकीचे मिळून त्यांची रीतसर अडवणूक करत. या प्रेमी युगुलाला जास्तीत जास्त कसे नाडता येईल हे पाहिलं जाईल. कोणी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या बसायच्या जागेवर जमेल त्या पद्धतीने पाणी टाकून ठेवत असे. हो, कधी-कधी तुम्ही विचार करताय त्या पद्धतीनं सुद्धा जागा ओली केली जाईल. तर कोणी यांच्या येण्याच्या वेळेला विनाकारण उगाचच गच्चीवर फेऱ्या मारत असे. कधी-कधी तर हे प्रेमी युगुल आपल्या जागेवर स्थानापन्न झाले, की त्यांना चक्क ब्लॅकमेल करत. छत्रपतींचा औरंगजेबाशी झालेल्या तहाच्या वेळी मिर्झा राजे जयसिंगाबरोबर राजांनी ज्या मुत्सद्दीपणाने वाटाघाटी केल्या, त्याच मुत्सद्दीपणाने दोन्ही पक्षात वाटाघाटी होत असत. आपल्या प्रजेचं जीवन सुखी राहावं म्हणून अगदी नाईलाजास्तव शिवरायांनी ज्याप्रमाणे तहात आपले किल्ले औरंग्याच्या हाती दिले, त्याच नाईलाजाने प्रेयसीच्या गडावर भांडेफोड होऊ नये म्हणून या प्रेयसीला नाईलाजाने तिच्यावर लाईन मारणाऱ्या दुसऱ्या गनिमाच्या हाती ओलीस ठेवावं लागे. झाकली मूठ 1.25 लाखाची राहण्यासाठी हा तह तात्पुरता मान्य करावाच लागे. अधूनमधून पार्टी करण्यासाठी तरुणाई या गच्चीचा खुबीने वापर करत होती. अशा वेळी संध्याकाळी अंधार पडल्यानंतरच गच्चीला जाग येत असे. निव्वळ जेवणाची पार्टी असेल तर फारशी सावधानता पाळण्याची आवश्यकता भासत नसे. पण मिशा वल्या करण्याची विशेष पार्टी असेल तर फारच जागरूकतेने पार्टी पार पाडली जाई. जादूगारांच्या पोतडीतून ज्याप्रमाणे एका मागोमाग एक वस्तू बाहेर येतात, तशाच काडेपेटी, बाटली, काचेचे ग्लास अशा गोष्टी गच्चीच्या खुफिया बिळांमधून बाहेर येत असत. पार्टी करणारे आळीपाळीने खाली उतरून आजूबाजूच्या गनिमाचा कानोसा घेऊन गच्चीवर येऊन आपल्या ग्लासाला तोंड लावत. तसेच रोजच्या रोज रात्रीच्या जेवणानंतर तरुणाईला धूर काढायला या गच्चीशिवाय दुसरी योग्य जागाच चाळीत नव्हती. गच्चीच्या खुफिया बिळांमध्ये सिगारेट, काडेपेटी इत्यादी सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असायच्या. त्यामुळे घरातून मोकळ्या हाताने निघालेला आपला बाब्या अशा कामगिरीवर निघाला आहे, असा घरात संशयही येत नसे. जगातलं पहिलं छुपं वाचनालय गच्चीच्या याच खुफिया जागेत सुरू झालं होतं, असं म्हणायला नक्कीच वाव आहे. चाळीतल्या आंबट शौकीन पोरांनी पिवळ्या कव्हरमधली अनेक पुस्तकं या ठिकाणी लपवून ठेवलेली असत. ज्याला आठवण येईल तो सवडीने गच्चीजवळ करत असे. 80च्या दशकामधला एक कालखंड असा होता, ज्या कालखंडात व्हीसीआरने संपूर्ण मुंबईवर गारुड घातलं होतं. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर व्हीसीआर भाड्याने देणारी दुकानं कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे उगवली होती. त्या काळात रात्री चाळीत निजानीत झाली, की ही उत्साही टाळकी जागी होत. गच्चीच्या दरवाजाला कडी लावून आधीच भाड्याने आणलेल्या व्हीसीआरला पेटवून रात्रीचा दिवस करत असत. अर्थात त्यांच्या व्हीसीआरवर कोणते सिनेमे पाहिले जात, ते तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. दूरदर्शन सुरू झाल्यानंतर माणसांची गच्चीवरची वर्दळ जरा वाढली होती. त्यामुळे पोरांची चांगलीच गोची व्हायला लागली. टीव्हीच्या आउटडोअर अँटेनाचा मुक्काम या गच्चीवरच होता. या अँटेनाच्या अॅल्युमिनियमच्या काड्या कावळे बसून तुटून जायच्या. मग घरातल्या टीव्हीच्या स्क्रीनवर मुंग्या यायच्या. या मुंग्या घालवायला 3-4 माणसांची साखळी गच्चीपासून टीव्हीपर्यंत कार्यरत व्हायची. रिले मेसेज करून वरती अँटेना हलवला जायचा आणि टीव्हीवरच्या मुंग्या जाईपर्यंत खालून वर, वरून खाली संदेशांची देवाणघेवाण चाले. अनेकदा तर अगदी थोड्या वाऱ्यानेही अँटेनाची दिशाभूल होई आणि टीव्हीला आलेल्या मुंग्या घालवायला कोणीतरी अवचित गच्चीवर अवतरे. या प्रकारामुळे चाळीतल्या अनेक गुपितांची भांडेफोड झाली आहे. अनेकांच्या अनेक चोऱ्या पकडल्या गेल्या होत्या. पोरांच्या उगाचच वाटेला जाणारा एखादा कटकट्या बिऱ्हाडकरू असला तर त्याची 100री भरली जात असे. गच्चीवरून जाता येता पोरं जाणून बुजून त्यांचा अँटेना हलवून त्यांच्या टीव्हीवर मुंग्या आणत आणि त्याला त्रास देत असत.
धुळवडीच्या दिवसाचा नजारा तर काही विचारूच नका. याच गच्चीवर सकाळपासूनच पोरांचं साम्राज्य आपापली आयुधं घेऊन उभं राहत असे. पाण्याने भरलेले फुगे, नंतरच्या कालावधीत प्लास्टिकच्या पिशव्या. ह्या पाण्याने भरून सकाळपासूनच गच्चीवर पोरं दबा धरून बसत. अंगमेहनतीला न घाबरणारी मुलं एखादा पाण्याचा पिंप गच्चीवर सकाळीच भरून ठेवत असत. गच्चीवर दबा धरून बसलेल्या या मावळ्यांना पाहिल्यानंतर उगाचच पावनखिंडीत दबा धरून बसलेल्या मावळ्यांची आठवण होत असे. मावळ्यांनी खिंडीमध्ये चढून येणाऱ्या सिद्धीच्या सैन्यावर दगडगोट्यांचा जसा मारा केला होता, गच्चीवरून तसाच पाण्याने भरलेल्या फुग्याचा मारा रस्त्यावरून चालणाऱ्या सुंदरीवर, तसेच बसमधून टॅक्सीतून जाणाऱ्या सुंदर पोरींवर सुरू होत असे. कधी कधी बादलीभर रंगाचं पाणी वरून टाकलं जाई. हा खेळ दुपारी सिनियर पोरं ऐना का बैना करून येईपर्यंत चाले. गच्चीवर पोरांचा हा धुमाकूळ चालला असताना पटांगणात तरुणाई मिळेल त्या साधनाने धुळवड अक्षरशः साजरी करत असे. धुळवड साजरी झाली की चाळीतली ही मोठी पोरं वटणात मिळतील ती टमरेलं घेऊन ऐना का बैना घेतल्याशिवाय जाईना हे गाणं म्हणत चंदा वसूल करत. प्रत्येकाच्या दारात वसुली केल्याशिवाय पुढं जायचं नाही असा यांचा दंडक असे. जमलेल्या या पैशातून चाळीतल्या सगळ्या लोकांसाठी दुपारी भांग पार्टी होत असे. काय पोछे. संक्रांतीला गच्ची असलेल्या चाळींना मात्र उगाचच भरून येत असे. कारण संक्रांतीला अनेकांचा डेरा या गच्चीवरच असे. चाळीतली पोरं याच गच्चीवरून पतंग उडवत. आकाशात उडणाऱ्या अनेक रंगीबेरंगी पतंगांमध्ये आपल्या चाळीतला डौलाने उडणारा पतंग बघून चाळीचाही ऊर अभिमानाने भरून येत असे. एखाद्या पतंगबाजाची सुबक ठेंगणी हमखास आपल्या मैत्रिणीला घेऊन गच्चीवर आपल्या हिरोला प्रोत्साहन द्यायला आलेली असे. बाजूला डोळ्यांच्या कोनातून आपल्याला न्याहाळणारी आपली सपना दिसताच या वासूला चांगलाच चेव येत असे. मग काय, आकाशात वर जाणाऱ्या पतंगापेक्षा उंच आसमानात ही वासू सपनाची जोडी असे. आपल्या सपनेवर आणि तिच्या मैत्रिणीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी आजूबाजूच्या गच्चीवरून उडणाऱ्या पतंगांना आपला वासू अजूनच ठसन देत पतंग उडवत असे. आकाशात वर गेलेल्या या पतंगांची हवेतच कापाकापी करताना पोरांना भारी मजा येत असे. दोघांच्या भांडणात नेहमीच तिसऱ्याचा लाभ होतो. या पतंगांचं आकाशात चालणारं युद्ध जमिनीवरून न्याहाळणारे अनेक जण त्यांचे लाभकारी होते. वर पतंगांचा लागलेला फेस हे या कापाकापीला मुंबईच्या भाषेत दिलेलं नाव. खरं तर याचा खरा उच्चार पेच असा आहे. तर हा फेस पाहिला की कोण कोणाला कापणार याचा अंदाज घेऊन तुटलेला पतंग पकडायला यांची चढाओढ लागे. आकाशात बघून या कापलेल्या पतंगांना पकडण्याच्या नादात अनेकांनी धावत्या गाडीखाली विनाकारण आपले जीव गमावले आहेत. पतंगांच्या या फेसात ज्याचा मांजा चांगला त्यांची सहसा सरशी ठरलेलीच होती. मांजा म्हणजे पतंग उडवण्याचा दोरा. हा मांजा बनवण्याचंही एक शास्त्र आहे. काचेची भुकटी सरसमध्ये मिसळून त्यांचे थर धाग्यांवर चढवले जात. ही भुकटी जेवढी बारीक तेवढा मांजा धारदार. लढाईत चांगलं शस्त्र हाती असेल तर शत्रूवर मात करता येते ना. तसंच हे शस्त्र पण चांगलं असावं म्हणून वापरणारे जीवाचा आटापिटा करायचे. हे शस्त्र तलवारीसारखं दुधारी आहे. काटाकाटीच्या लढाईत अनेकदा ते वापरणाऱ्याचा हातही कापला जात असे. नवख्या माणसाने या शस्त्राला हात लावला तर त्याचा हात कापलाच म्हणून समजा. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांनाही अनेकदा या मांजाचा चांगलाच प्रसाद मिळालाय. रस्त्यावरून दुचाकी चालवताना मांजाने गळ्याला झालेल्या जखमांची अनेक उदाहरणं आहेत. या मांजामुळे कित्येकांनी आपले जीव नाहक गमावलेत. ऐन दिवाळीत रात्री पतंगाला बांधून आकाशकंदील आकाशात सोडले जात. अंधाऱ्या रात्री आकाशात विहरणाऱ्या या दिव्यांची माळ भलतीच मनमोहक दिसे. पतंगांना बांधायच्या कंदिलात पेटती मेणबत्ती ठेवून हे कंदील आकाशात विहरत असत. आकाशातील या रोषणाईसाठी पतंगांची निवड फार काळजीपूर्वक केली जात असे. स्थिर कौवा असे नाव धारण करणारा मजबूत पतंग कंदिलांना आकाशात घेऊन जायला लागत असे.
या पतंगांना उडवायला मांजाऐवजी साधा जाड दोरा चालत असे. थोडक्यात इस्रो वेगवेगळ्या कामासाठी जसे वेगवेगळे अग्निबाण वापरते, तसेच वेगवेगळे पतंग वेगवेगळ्या गोष्टी आकाशात घेऊन जात होते. तसे या पतंगबाजांचे या क्षेत्रातील ज्ञान इस्रोच्या शास्त्रज्ञासारखे अद्ययावत होते, हे जाणीवपूर्वक नमूद केलं पाहिजे. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात नक्की आली असेलच, ती म्हणजे या पतंगांचे अनेक प्रकार होते. या पतंगांचे प्रकार तरी किती सांगायचे? कौवा, स्थिर कौवा, ढेप, चांतारा, चिल, खंडा, संबल, गोलेदार, झिल्ली, पुद्दी, ढाल, एक ना अनेक प्रकारचे पतंग मुंबईत नाक्या-नाक्यावर मिळायचे. पण पतंगांमधली जाणकार मंडळी मात्र मस्जिद, कुर्ला या ठिकाणी खास पतंगांची आणि मांज्याची खरेदी करायला पोहोचायची. काही जण मांजा घरीच बनवत असत. असं असलं तरी पतंग खरेदीला मात्र मस्जिद आणि कुर्ला या ठिकाणीच पोहोचत. अगदी बारकाईने निवडून पतंग आणि मांजा घेऊन संक्रांतीच्या आधी 2 दिवस सगळा ऐवज घरी पोहोचत असे. हे पतंग आकाशात उडण्यासाठी पतंगांच्या गळ्यात विशिष्ट पद्धतीने मांजा बांधला जात असे. त्याला कणी बांधणं असं म्हणतात. कणी बांधण्याची एक वेगळीच कला होती. ही फार सहज साध्य कला नाही, हे वाचकांनी जाणून घ्यावं. आपल्या पतंगातील अनेक पतंग पतन पावल्यावर ही कला साधकाला साधत असे. पतंगाला जर कणी व्यवस्थित बांधली नाही, तर उडवणारा आकाशात गेला तरी पतंग काही आकाशात जात नाही. म्हणूनच एखाद्याला फुटवायचं असेल तर मुंबईच्या भाषेत त्याला सरळ कणी काप असं म्हणतात. आज ही गच्ची आहे त्याच जागेवर आहे. पण गच्चीवर येणारी माणसं थांबली आहेत. महिनोन-महिने गच्चीवर चिटपाखरू फिरकत नाही. खाणावळी बंद झाल्या, त्यामुळे त्यांची वाळवणं बंद झाली. पतंग उडवणारे हात मोबाईलवर फिरायला लागले. पतंग उडवता येणारा पोरगा दिवा घेऊन शोधला तरी सापडणार नाही, असा दिवस आज आलाय. मांजा बनलाच नाही तर हात कसे कापणार? पतंग उडवायला आलेल्या आपल्या हिरोला प्रोत्साहन देण्यासाठी गच्चीवर येणाऱ्या पोरी निरनिराळ्या फॅशनमध्ये गुंतल्या. खानावळी बंद पडल्या, त्यामुळे त्यांची ये-जा थांबली. चोरी छुपे भेटणारे लैला मजनू आता राजरोसपणे लॉजवर जाऊ लागले. चाळीतल्या बिऱ्हाडाचं रूपांतर नोकरी करणाऱ्या न्यूक्लिअर फॅमिलीत झालं, त्यामुळे पार्टी करायला पोरांना गच्चीची गरज लागली नाही. बापाच्या बाटलीतली दारू काढून तेवढंच पाणी बाटलीत भरून ठेवलं तर बापाला कळत नाही, हा नवीन शोध पोरांना लागला आणि पर्यायाने दोघांचंही समाधान होऊ लागलं. क्वचित धूर काढण्यासाठी ही पोरं गच्चीत खुफिया जागेत लपवलेल्या ऐवजासाठी आजही गच्चीवर येतात. एकेकाळी चाळीची मिरवणारी गच्ची आज या पोरांकडे पाहत दिवस कंठते आहे. कदाचित काही काळाने बापाच्या देखत सिगारेट ओढायला लागली तर शेवटचा हा दुवाही निखळून जाईल आणि आपण पूर्ण एकाकी होऊ, या भीतीने ती घाबरून गेलीये. धन्यवाद.